डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मुलगा होता राजरत्न नावाचा. त्याची अचानकच मृत्यू झाली आणि नेमकं त्याच दिवशी बाबासाहेबांना गोलमेज परिषदेसाठी लंडनला जायचं होतं. त्यांचा भाऊ धावत त्यांच्याकडे आला आणि त्याला म्हणाला की बा भीमा, तुझ्या लेकरू मेलाय रे, तुझ्या लेकरू मेलाय. काय वाटलं असेल हो त्या बापाला? एका क्षणासाठी विचार करून बघा. बाबासाहेबांच्या जागी जर दुसरा एखादा कोणी बाप राहिला असता तर फेकून दिलं असतं दुनियाभरची कामं आणि आपल्या लेकरासाठी तो धावून गेला असता. पण त्या दिवशी त्या क्षणाला बाबासाहेबांच्या दोन्ही हातामध्ये सुटकेस होते. बाबासाहेबांनी त्या क्षणाला आपले डोळे बंद केले, एका क्षणासाठी विचार केला, एक लांब श्वास घेतला आणि आपल्या भावाला म्हणाले की आज जर मी गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेलो नाही तर माझ्या करोडो दलित बांधवांचं नुकसान होऊन जाईल. आणि म्हणून मी माझ्या एका मुलासाठी मी माझ्या करोडो दलित बांधवांचं नुकसान होऊ देणार नाही. इतके पूजनीय आणि इतके महनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी होते मित्रांनो. त्यांचे उपकार आपल्या आयुष्यामध्ये इतके आहेत की येणारे कित्येक तरी जन्म असतील आपल्याला, त्यांच्या उपकारांची परतफेड आपण कधी करू शकणार नाही मित्रांनो. त्यांचा एक लाडाचा मुलगा होता गंगाधर नावाचा. प्रत्येकच मुलगा त्यांच्या लाडाचा होता, पण गंगाधरच्या बाबतीमध्ये त्यांचे प्रेम फार जास्त होतं. कारण बाबासाहेबांना गंगाधरकडून फार जास्त अपेक्षा होत्या. गंगाधरमध्ये ते स्वतःची छवी बघत होते. पण त्याचीही अचानकच मृत्यू झाली आणि गरिबीचे हाल बघा किती भयानक होते. त्या दिवशी लोक बाबासाहेबांकडे आली, म्हणाली बाबासाहेब प्रेतावर झाकण्यासाठी कापडा आणायचे, पैसे पाहिजे. तुम्हाला सांगतो दादा, त्या दिवशी बाबासाहेबांच्या खिशामध्ये त्या प्रेतावर झाकण्यासाठी कापडं घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. त्या दिवशी माता रमाईनं आपल्या स्वतःच्या साडीचा पदर फाडला आणि त्या प्रेताच्या त्या शरीरावर झाकण्यात आलं. त्यानंतर मग काय अंतिम संस्कार करण्यात आला, अंत्यविधी करण्यात आले. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या अख्ख्या आयुष्यामध्ये, आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जेवढ्या गरिबीचे चटके सहन केले, जेवढी प्रचंड गरिबी आपल्या आयुष्यामध्ये बघितली तेवढी कोणत्याही नेत्याने बघितलेली नसेल. आणि म्हणून ते बाबासाहेबांचा आदर आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभरासाठी असलेला पाहिजे.